विक्रमच्या वावरामध्ये मोर? अरे हे कसं घडलं? तर पहा पहिल्यापासून. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज सकाळीच आग लावण्याचे काम आमच्या मातोश्रीने माझ्याकडे सोपवले. ते काम व्यवस्थित पार पाडून मी गेलो आपल्या ट्रॅक्टरला शीतपेय पाजायला. ते पाजून घरी येतो तेच आमच्या डॉलीने भैयावर आईस्क्रीमसाठी हल्ला केला. त्यानंतर पावसाचा अंदाज पाहता पटापट सऱ्या काढून गेलो कांदे भरायला. पटापट कांदा ट्रॉलीत लोड करून निघालो पाटाच्या दिशेने मार्केटला. तिकडून येता येता तुषार भाऊंच्या गाडीत मोऱ्या भरून निघालो घराच्या दिशेने. तेच इकडे मुसळधार पावसाने आजच्या सऱ्या फुल भरवल्या होत्या. मग काय, आपण थंडगार वातावरणाचा आनंद घेऊन घेतली आपल्या पाण्याच्या टाक्या भरून. मग कसं आहे गावचं वातावरण सांगा कमेंटमध्ये. नंतर साचलेल्या पाण्याला आमच्या प्रेमभाऊने जेसीबीच्या साह्याने योग्य दिशा दाखवून दिली व पाठ टाकला फोडून. त्यानंतर दोन पक्षांचे उमेदवार एकत्र येऊन निघालो डोंगरावर भटकंती करायला. डोंगरावरून वावरांची पाहणी करत येणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन आम्ही सर्वांनी आंब्यावर ताव मारला. नंतर अचानक भयानक झालेल्या नियोजनानुसार निघालो ओझरला श्री गणेशांचे दर्शन घ्यायला. तेथील नदीवरून दिसणारे मंदिर चित्रित केले व दर्शनाच्या आशेने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून गेलो मंदिराकडे. मंदिराकडे येताच तेथील लाईटीचा झगमगाट पाहून एकदम मन प्रसन्न झाले. मग काय, नारळ हाराचे ताट घेऊन लागलो दर्शनाच्या रांगेला. दर्शन घेऊन येता येता तेथील महाप्रसादावर ताव मारला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.